वातावरणात एकदम भयानक शांतता होती. वेली पलीकडच्या त्या जंगलात तो आज एकटाच गेला होता. कारण या जंगलात दिवसालाही जायची त्या गावातल्या कुणाची दळजावत नव्हता. हाडळीण माळ म्हणून तो भाग प्रसिद्ध होता. तिन्ही सांजेची वेळ होती. अशोक मात्र एकटाच दुर्बिणीतून त्या जंगलाचे निरीक्षण करत होता. भूताखेतेचा त्याचा अजिबात विश्वास कधीच नव्हता. एवढ्यात त्याने एका प्राण्याची किंचाळी ऐकली. ती जीवाच्या आकारात मारलेली किंचाळी ऐकून अशोकसुद्धा क्षणभर थरकापला. त्याचे झाडाच्या आडून जे काही बघितले ते बघून त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. समोरचं दृश्य बघून कोणालाही आपल्या हृदयाचा ठोका आता बंद पडेल की काय असं वाटलं असतं. एक हिरव्या लुगड्यातली बाई, तिचा भेसूर चेहरा असा, एक हातात रान डुकराचे पिल्लू पकडलेले आणि आपल्या धारदार सुळांची ती एखाद्या माणूस क्षणाची कसं खातो ते लचके तोडत होती आणि ते पिल्लू जोरात ओरडत होते. ती नक्की हडळ आहे आणि गाववाले ते म्हणत नक्की बरोबर आहे असं आता त्यांना वाटायला लागलं. त्याने हळूच मागच्या मागे पळ काढायचं ठरवलं व ही पाहिलेली गोष्ट योगी महेंद्रनाथांना सांगून गाववाल्यांवर आलेले संकट कसे दूर करता येतील याचा पर्याय त्याला शोधायचा होता. कारण ह्याच गावातली काहीतरी माणसं आणि जनावरं आतापर्यंत गायब झाली होती. तो जीवाच्या आकांताने धावत होता, पण तरीही झाडीमध्ये आलेल्या आवाजाने त्या हडळीला कुणीतरी पकडत असल्याची जाणीव नक्की झाली होती. कारण तिचे त्यानंतर भेसूर ओरडण्याचे आवाज त्याच्या कानी पडत होते. पण तितक्यात त्याला महेंद्रनाथांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. ती म्हणजे जर एखादी हडळ पाठलाग करत असेल तर ती कधीही मागे वळून पाहू नकोस. तो जीवाच्या निर्धाराने फक्त गावाच्या दिशेने पळत होता. जशी गावाची वेस ओलांडून तो आता आला तसं त्याला खूप हायसं वाटायला लागलं व वेशीवरच्या त्या महादेवाच्या देवळापासून मग मात्र त्याने बिनधास्त मागे बघितलं. ही हडळ आपलं भलं मोठं रूप दाखवत त्याच्याकडे पाहत होती व त्याला खुणावत जवळ बोलवत होती. पण ती गावाची वेस ओलांडून आता येऊ शकत नव्हती. हे कसब महेंद्रनाथांचं आहे हे त्याच्या मनाने लगेच ताडलं. भेकुला असतो. मग पुढच्या भागासाठी किरकोळ्यांची जंगलात ते दोघे आत शिरले. भर दुपारची वेळ. दिवसा उजेडी आत आल्यामुळे तसही मुकेश आणि राकेशला फारसं भय वाटत नव्हतं. त्यामुळे ते जंगलात गेले. एक वेळ अशी आली की राकेशला वाटलं की आता आपण निघाले बरं, पण मुकेश मात्र एकटाच तयार नव्हता. अजून थोडे आत जाऊया आणि काही शिष्य श्रीपादांचा फोटो काढता येईल का ते पाहू असं तो म्हणायला लागला. पण फिरून फिरून तर दोघांनाही सडकून भूक लागली आणि ते एका झाडाखाली बसले. जवळ जे काही आणलं होतं ते त्यांनी खायला बाहेर काढलं. तेवढ्यात त्याच्याजवळ एक अक्राळविक्राळ काळं कुत्रं विचित्र आवाज काढत निघून गेलं. राकेशने बघितलं. आजपर्यंत आपण अनेक कुत्री बघितली, पण असलं भयानक आणि भेदक कुत्रं आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेलं असावं. तेवढ्यात एक विचित्र पक्षी मुकेशच्या डोक्यावरून उडत गेला. जणू काही कुठल्या तरी
घटनेचा त्याने अगोदरच इशारा दिला होता. पण मुकेशला मात्र त्याचं काहीच वाटलं नव्हतं. राकेश मात्र आपण इथून लवकरात लवकर वाढता पाय घेऊया असं सुकेशला सुचवत होता आणि मुकेश मात्र बिनधास्त खात बसला होता. पण इतक्यात खात असताना त्याला जोरात ठसका लागला. हे पाहून तो जवळच्या पाण्याची बाटली हुडकू लागला पण ती सापडेना. राकेश पण त्याच्या जवळची पाण्याची बाटली बघितली पण ती पूर्ण संपलेली होती आणि इतक्यात समोरून अप्सरेला लाजलेली अशी एक लाजवंती स्त्री अतिशय ठुमठुमत येताच दोघांनाही पाहिली. ती त्यांच्याजवळ येऊ लागली. तिच्याजवळ एक पाण्याची भरलेली फुलपात्र होते. ते घेऊन ती त्याच्या जवळच येऊ लागली. तिला बघून तिचं सौंदर्य दोघेही फिदा झाले. या जंगलात ही सुंदर कोण असेल याचा जास्त विचार करू लागले. तितक्यात ती सरळ त्यांच्या पाशी येऊन बसली. ती अतिशय गोड लाडीक आवाजाने म्हणाली, "घ्या, गावात तुम्ही नवीन दिसता. त्यावर राकेश हो म्हणाला. "आम्ही नवीन आहोत. जंगल बघायला इथे आलो आहोत. त्यावर ती म्हणाली, "पण तुम्हाला कोणी सांगितलं नाही या जंगलात जाऊ नका. तिथे एक हडळ असते. असे म्हणून ती हसायला लागली. तिचं हे मादक हसणं बघून ते दोघेही हसायला लागले व राकेश तर म्हणाला, "आम्ही कुठे खुडचंगटा विश्वास ठेवत नाही. त्यावर ती म्हणाली, "पण मला वाटतं कधीतरी आपण त्याच्यावर पण विश्वास ठेवायला काय हरकत आहे. ती बहुतेक विनोदी स्वभावाची असावी." असं राकेशला वाटायला लागलं आणि मुकेश तर तिच्या सौंदर्यावरती अगदी घायाळ झाल्यासारखा वाटत होता. त्याला लागलेला ठसका पाणी न पिता थांबला होता. इतक्यात तिने एक ग्लास भरून पाणी मुकेशला दिले व त्याला म्हणाली, "तुम्हाला ठसका लागतंय ना? अगोदर पाणी घ्या बघू." तिचा तो आवाज आणि त्याने रूप पाहून आपल्याला ही आयुष्यभरासाठी मिळू शकेल का असा प्रश्न त्याच्या मनात डोकावला. मुकेशने ते पाणी प्यायले व तिला विचारले, "तुम्ही कोण आणि तुम्ही या जंगलात अशा?" त्यावर ती म्हणाली, "खरं सांगायचं तर जंगल माझंच आहे. मी तर खूप वर्षांपूर्वी इथे राहत आहे." त्यावर मुकेश मिळाला, "पण एवढ्या जंगलात तुमचं घर कसं काय आणि तुम्हाला भीती वाटत नाही का?" त्यावर ती स्त्री खूप मोठ्याने हसली. एकदम गंभीर झाली. डोळे मोठे भेदक करून मुकेशकडे बघू लागली आणि म्हणाली, "मला असा प्रश्न विचारलेले आवडत नाही." आणि पुन्हा एकदा हसू लागली. त्यावर मुकेश म्हणाला, "तुम्ही आमच्याबरोबर काही खाणार आहात का?" ती पुन्हा एकदा भेदक हसली आणि म्हणाली, "तुम्ही जे खाता ते मला चालत नाही आणि मी जे खाते ते तुम्हाला चालणार नाही." हे ऐकले मात्र राकेशच्या मनात एक भयानक विचार आला व त्याच वेळेस तिने राकेशकडे अतिशय रोखून पाहिले. तिने केलेल्या हालचालीचा राकेशला तिच्या पावले दिसली. ती पावले उलटी आहेत असे त्याला जाणविले. ते पाहून तो अंतर्बाह्य भयंकर थरकापला. त्याच्या मनात खात्री झाली की ही दुसरी तिसरी कुणी नसून नक्कीच हडळ असणार आहे. पण तो हे मुकेशला पटवून देऊ शकणार नव्हता. किंबहुना तो ते ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नव्हता. इतक्यात तो त्या स्त्रीवर भाळला होता. पण आपल्या मनात काही भीती निर्माण झाली आहे असं न दाखवता राकेश म्हणाला, "मी 2 मिनिटात आलोच." असं म्हणून तो एका झाडामागे गेला. मुकेशला वाटले की तो लघुशंकेला गेला असावा. पण इतके राकेश तिथून साधारण 100 मीटर लांब चालत गेला. एका झाडामागे येऊन तिथून
हळूच गावाच्या दिशेने पळून जाण्याचा त्याला विचार होता, पण जेव्हा तो झाडामागे आला त्यावर त्याच्या खांद्यावर कोणीतरी थंडगार हात ठेवण्याचा भास त्याला झाला. त्याने हळूच बघितले तर तीच लावण्यवती तिथे उभी होती. हे पाहून राकेश चक्रावला. त्याने तेथूनच मुकेश जिथे बसला होता तेथे नजर टाकली तर त्याच्याही बरोबर ती स्त्री गप्पा मारताना त्याला दिसली. आता मात्र राकेश चक्रावला आणि काहीतरी भयानक आणि अघटित आहे हे त्याने ओळखले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हडळीने भयानक रूप घेतल्या घोगऱ्या विचित्र आवाजात बोलायला सुरुवात केली होती. हे जंगल माझं आहे आणि येथे मी सर्वत्र मीच असते. हडळीने तिचा डाव साधला होता. तिचे लांब सुळे राकेशच्या खांद्यात घुसले होते. हडळ त्याचे रक्त गटगट पीत होते. त्याच्या मेंदूतून अस्पष्ट अशी किंकाळी आली, पण मुकेश पर्यंत ती पोहोचू शकली नाही. राकेशचा खेळ संपला होता. त्याला मारून हडळीने राकेशचे रूप घेतले व ती चालत चालत मुकेश बसला होता तेथेच गेली. त्यावर मुकेश त्या अप्सरेकडून आपली मान मागे फिरवून राकेशकडे पाहिले व म्हणाला, "अरे किती वेळ राकेश, तुला काय खायचं आहेस की नाहीस? पण राकेशकडून कोणतेही उत्तर आले नाही. उलट तो एक वेगळा विचित्र हास्य करत हळूहळू पावलं टाकत मुकेशच्या दिशेने यायला लागला. इतक्यात मुकेशने पुन्हा त्या अप्सरेकडे मान वळवली तर ती त्या जागेवर नव्हती. ती एका सेकंदात गायब झाल्याचे पाहून मुकेशला घाम फुटला. तो पुन्हा राकेशकडे बघत म्हणाला, "अरे ती हडळ तर नसेल? " त्यावर राकेश खूप मोठ्यांदा भेदक हसत म्हणाला, "मग मी कोण आहे? ते जंगल फक्त भयानक किंकाळ्यांनी हादरलं होतं आणि वेशीबाहेर बसलेल्या त्या टोकळ्याला काहीतरी भयानक घडलंय याचा सुगावा लागला. त्यांनी सरपंचाकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण नुकतेच सरपंच काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यांना वाटेत भेटलेल्या मंदिरातल्या पुजाऱ्याने बोगी मनाचाकडे जायला सांगितलं. तोपर्यंत हडळीने दोघांनाही लचके तोडून संपवलं होतं. 2 मुंडकी वेशीच्या आत टाकून वेताळाने त्याचं काम पूर्ण केलं होतं. वेताळ नेहमीप्रमाणेच वेशीबाहेरच्या झाडावर दात टाकून फिदी हसत होते. शेतावरून परत येताना आबा मास्तराला वेशीच्या आत पडलेली 2 मोठी मुंडकी दिसली आणि तो बोंबलत गावात पळत गेला. महेंद्रनाथांना भेटायला गेलेल्या टोकळ्यांमध्ये त्यांना अनिकेत नावाचा मुलगा जरा थोडासा इतरांपेक्षा वेगळा वाटला. अनिकेत प्रचंड रागात होता. आपल्या 2 मित्रांना जो जीव गमवावा लागला त्याची माहिती तेथे आलेल्या आबा मास्तरांकडून सर्वांना एव्हान समजली होती. अनिकेतची तळपायाची आग मस्तकात गेली होती. अनिकेत मूळचा पनवेलचा. योगी महेंद्रनाथांना त्या मुलांमध्ये काहीतरी विशेष वाटलं. ते अनिकेतला आतल्या खोलीत घेऊन गेले आणि ते त्याला म्हणाले की मला तुझ्याशी जरा एकांतात बोलायचं. अद्वैत आणि नंदनसुद्धा अवाक झाले, कारण आजतागायत महेंद्रनाथांनी फक्त अद्वैतला किंवा नंदनलाच दालनात घेऊन काही गंभीर चर्चा केल्या होत्या. बाहेरच्या इतर लोकांनाही तेथे कधीच प्रवेश मिळाला नव्हता. काही विशेष बघितलेली आहे की ते त्याला आत घेऊन गेले आहेत याचा विचार ते करू लागले. आत गेलेल्या अनिकेतला त्यांनी त्या दालनाचं दार
लावून द्यायला सांगितले. अनिकेत पण आश्चर्य वाटलं की महेंद्रनाथ माझ्याशी असं काय गुप्तपणे बोलणार आहेत. महेंद्रनाथांनी प्रथम त्याला काही जुजबी प्रश्न विचारले. पण नंतर ते म्हणाले की तू इतर मुलांपेक्षा वेगळा आहेस. तेच मला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी मला तुझे थोडे सहकार्य लागेल की जेणेकरून मला आजच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या तुझ्या मित्रांचा बदला घेण्यासाठी उपयोगी पडेल. हे ऐकताच अनिकेत ताबडतोब तयार झाला. तो नाथांना म्हणाला, जर या कामी माझी काय मदत होत असेल तर मी ते निश्चितपणे करायला तयार आहे. पण मला आता ती हडळ नष्टच व्हायची हवी. महेंद्रनाथांनी त्याला आपल्यासमोर मांडी घालून बसायला सांगितले व डोळे मिटायला सांगितले. नंतर त्यांनी त्याच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्या अंगठ्याने स्पर्श केला. त्याचबरोबर अनिकेत एक समाधी अवस्थेत गेला. त्यानंतर महेंद्रनाथांनी अनिकेतला काही प्रश्न विचारले. अनिकेत महेंद्रनाथांना उत्तर द्यायला लागला. त्याच्या बोलण्यातून महेंद्रनाथांना अत्यंत आश्चर्यकारक माहिती प्राप्त झाली की जी माहिती सामान्य अवस्थेमध्ये खुद्द अनिकेतसुद्धा माहीत नव्हती. पण अनिकेतला इथे येण्याची बुद्धी आपल्या गुरु गोविंदनाथांनी स्वप्नात येऊन दिली होती एवढं त्यांना कळाले. त्याचबरोबर अनिकेत या सावकारांच्या वेशीतील एकमेव शिल्लक व्यक्ती होते. सावकाराने पनवेलमधल्या आपल्या एका निपुत्रिक मित्राला एक पुत्र सांभाळायला दिले होते व त्याला ही गुप्त गोष्ट कुणालाही सांगू नको, अगदी मुलालाही मोठा झाल्यावर सांगू नकोस, कारण त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असं सांगून सावकार निघून गेला होता. त्या सांभाळायला दिलेल्या मुलाची तिसरी पिढी अनिकेत आहे हे त्याच्या बोलण्यावरून महेंद्रनाथांना वेगळे कळले होते. पनवेलला असलेल्या थोड्याफार शेतावर अनिकेतने आणि त्याची आई हे दोघेच गुजरात करीत होते. अनिकेतचे वडील अनिकेतच्या लहानपणीच गेले होते. आता सावकारांचा एकमेव वंशज हा अनिकेत आहे हे नाथांना बरोबर ओळखले व या कामी आपल्या गुरुगोविंदांनी खूप सहकार्य केले आहे हे आता लक्षात आले. पण आपल्याला कळलेली माहिती हे फक्त गोविंदनाथ आणि आपण दोघांनाच माहिती आहे आणि प्रत्यक्षात अनिकेत किंवा आणि कुणालाही माहिती नाही. सध्या तरी ती अत्यंत गुप्त ठेवायची आहे हे त्याला गुरु गोविंदनाथांनी ध्यानामध्ये सांगितले, कारण ही गोष्ट वेताळात कोणत्याही परिस्थितीत कळायला नको होती. त्यानंतर त्यांनी अनिकेतला पुन्हा त्याच्या भ्रुकुटीमध्ये हात लावून सामान्य स्थितीमध्ये आणले. पण आता महेंद्रनाथांना एक प्रश्न पडला होता की अनिकेत जर सावकाराच्या वंशात आहे तर मग अद्वैत कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर फवत गुरु गोविंदनाथ हा म्हणत त्या छोट्याशा किरवली गावात ही बातमी लगेचच पोहोचायची. उजाडल्यापासून चावडीत पार कटवट एकसरसाही म्हणजे हडळीने अशोकला पाहिले. इकडे योगी महेंद्रनाथांनी आपल्या 2 मुक्त शिष्यांना आपल्या खास दालनात बोलावून घेतले. अतिशय गुप्त बैठक असल्याशिवाय योगी त्या दालनात कुठेही कोणाला
बोलावीत नसत हे सर्वांचं माहिती होतं. अद्वैत आणि नदन या पट्टक्षेत्रात योगींनी जे सांगितले ते ऐकून अद्वैत आणि नदन हे दोघे खूप गरीब झाले. त्याचे कारणही तसेच होते. कारण 24 तासाच्या आत अशोक हडईचे भक्ष्य करणार होता. आपण वेशीच्या आत आलो म्हणून अशोकने हडईला आपला चेहरा दाखवून खूप मोठी चूक केली होती. आता अशोकवर नजर ठेवायला लागली होती. अद्वैत आणि नदन त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता. तो योगींना ओळखायला व ते म्हणून 24 तासाच्या आत हडळ आपले भक्ष्य साधेल असे मी का म्हणालो ते आता? कारण तुम्हाला सर्वत्र माहिती आहेच की आपल्या गावच्या वेशीच्या आत हडळ येऊ शकते. पण अमावास्येच्या दिवशी व रात्री ती कुठेही फिरू शकते व गावातही फिरू शकते. आणि आज नेमकी अमावास्या आहे. हे ऐकताच अद्वैत आणि नदन फक्त स्तब्ध झाले. योगींच्या आदेशानुसार ताबडतोब ते दोघे बाहेर आले व मठाच्या चारी द्वारपालांना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आज दिवसभर योगींच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ शकणार नाही व हे बाहेरही येऊ शकणार नाही हे त्यांनी त्यांना पटवून दिले व ताबडतोब कडक अंमलबजावणी करायला सांगितली. योगी आपल्या एक अति महत्त्वाच्या पूर्वनियोजित कामानिमित्त आज परगावी जाणार होते व त्यांनी तशा सूचना अद्वैत आणि नदनला दिल्या होत्या व मठामधून आज दिवसभर इतर कोणालाही बाहेर न जाण्याचा आदेश त्यांनी दिला होता. मठाच्या दुपारचे जेवण झाले. आता योगी आपल्या घोडागाडीतून वाहकास निघाले. अद्वैत आणि नदन स्वतः जातीचे. अशोक ज्या खोलीत होते त्या खोलीवर लक्ष ठेवून होते. जेमतेम योगींना जाऊन 10च मिनिटे झाली असतात तेवढ्यात ते स्वतः आपल्या वाहकासह घोडागाडीतून परत आले व त्यांनी मठाच्या बाहेरूनच द्वारपालाला हाक मारली. द्वारपाल लगेच योगींच्याकडे पळत गेले. योगींनी ताबडतोब अशोकला बोलावले सांगितले. निरोप कळताच नदन आणि अद्वैत स्वतःच अशोकला घेऊन बाहेर आले. तेव्हा योगी त्यांना म्हणाले, मी अशोकला माझ्यासोबत ठेवावे म्हणजे कारण तुम्ही इथे त्याचे नीट संरक्षण करू शकणार की नाही हे मला सांगता येणार नाही. आणि तसाही एकदा का तो या मठामध्ये बाहेर चुकूनही पडला तर तो हाडळ त्याला सोडणार नाही हे तुम्ही सर्व जाणता. त्यामुळे मी त्याच्या माझ्या स्वतःच्या संरक्षण बरोबर घेऊन जात आहे. हे ऐकताच अशोकही आनंदाने तयार झाला व अद्वैत आणि नदन त्यांनाही निश्वास सोडला व ते अशोकला योगींच्या बरोबर सोडून परत मठात गेले. इतके संध्याकाळचे 6 वाजले तसे योगी नेहमीप्रमाणे तिन्ही सांजेची आरतीला मठामध्ये परतले. त्यांनी आल्या अद्वैत आणि नदनला हाक मारली व अशोकला घेऊन येण्यास सांगितले. अशोक घोडागाडीतून सामान आणण्यासाठी थांबला. आवाजामधून ते त्याला बोलावयाला गेले होते पण तिथे अशोक नव्हता. तेव्हा ते योगींना म्हणाले, अशोक तुमच्याबरोबर आला नसेल ना आता? हे ऐकताच योगी चरकले व ताबडतोब उठून उभे राहिले. म्हणाले, मी इथून जाताना फक्त वाहकाला बरोबर घेऊन गेलो होतो. ते तुम्ही दोघांना चालत माहिती आहे. मग अशोक कुठे गेला
योगींच्या या प्रश्न कारण काय बोलायचे ते त्याला दोघांनाही सुचेना. ते दोघेही कर करत एवढेच म्हणाले, तुम्हीच तर परत येऊन त्याला घेऊन गेले होतात. हे ऐकून योगी म्हणाले, म्हणजे हडळीने पुन्हा तिचा डाव साधलात. एवढे ऐकल्यावर नदन आणि अद्वैत यांच्या डोक्यावर प्रश्न पडला. हडळी योगीचे रूप घेऊन अशोकचा बळी घेतला होता. इतक्यात आबा आणि तात्या वेशीच्या सापडलेल्या अशोकचे मुंडके हातात घेऊन धावत पळत भीतीचे गर्भगळीत अवस्थेत मिठात घेऊन दाखवाय झाले. जंगलात मात्र हडळ अशोकच्या रक्ताचं तहान भागवत त्याच्या शरीराचे ठिणके तोडत होती व तिच्या भयान हास्याचा ते जंगल थरथर होते. पायावर मात्र वेगळीच चर्चा घडत होती. गावच्या सावकारांच्या एका चुकीमुळे गावच्या मुठीवर उठलेल्या या हडळीनं आणखीन एक बळी घेतला होता. योगी महेंद्रनाथांच्या शक्तीलाही आज हडळीने आव्हान दिले होते. महेंद्रनाथांनी मात्र आजच्या अमावास्येच्या रात्रीचा हडळीला बंदोबस्त करण्याचा वेताळात करायला ठरवलं होतं. वेताळात आवाहन करून हडळीला वश करण्यासाठी ते त्याला भाग पाडणार होते. योगी महेंद्रनाथांना राग अनावर झाला होता. योगी कधीच आघाडी पूजा करत नसत. त्याचे अद्वैत सर्वस्व हे त्याचे गुरु योगीनाथ होते. योगी गोविंदनाथ हे हिमालयाच्या एका गुहेत कुठेतरी राहत असत. त्यांचा पत्ता कुठल्याच शिष्याला माहिती नव्हता. वर्षातून एकदा ते आपल्या 5 शिष्यांना भेटत असत. त्यात योगी महेंद्रनाथ पहिल्या स्थानावर होते. आपल्या गुरूंच्या आज्ञेने बाहेर पडलेले योगी महेंद्रनाथ हे 1 वर्षापूर्वी या किरवलीसारख्या छोट्या खेडेगावी मठ स्थापित करून आपल्या 25 शिष्यांसह राहत होते. ते आल्यापासून गावकऱ्यांच्या जीवात जीव आला होता. कारण गावामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून भुताटकीचा त्रास होऊ चालू झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांना असे वाटे की योगी महेंद्रनाथांना जणू काय हडळींपासून गावाला वाचवण्यासाठी धाडण्यात आले होते. आजच्या अशोकचे मृत्यूनंतर ही हडळ नक्की कोण आहे, तिचा पूर्व इतिहास काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते व काही माहिती सांगण्यासाठी वेताळाशिवाय अन्य पर्याय कोणताच नव्हता. गावामध्ये जे वयस्कर होते त्या काही लोकांकडून त्यांनी थोडीफार माहिती कळवली होती. ती अशी की पूर्वी या गावात सर्वराव सावरकर नावाचे एक बळे प्रस्थ होते. गावातील लोकांच्या मुंड्या मुरगाववाडून यांच्या त्यांना सावकारी कर्ज घेऊन बऱ्याच लोकांना जमीन हडप करून व असंख्य गावात आपल्या अंमलाखाली ठेवून या सावकारांनी 3 पिढ्या राज्य केले होते. ह्या सावकारांनी 3 लग्न केले होते व एक रखेल पण ठेवले होते. याच सावकारांच्या घरी कालानंतर असे काही अघटित घडले होते की त्यातून हे हडळी प्रसंग निर्माण झाले होते. गावकरी सांगत तरी पण प्रकाशपणे पूर्व सत्य असून गावकऱ्यांना कुणालाच माहिती नव्हते. ते सत्य वेताळाकडून आपल्याला कळू शकते हे योगी महेंद्रनाथांना माहिती होते. योगींचे आजचे चिडलेले रूप बघून नदन, अद्वैत हे फक्त अवाक झाले होते. योगी त्या दोघांनाही काही सूचना देत होते व त्याप्रमाणे ते आज रात्रीच्या पूजेची तयारी करत होते. ज्या ठिकाणी पूजा करायची होती त्या दालनात फक्त योगी महेंद्रनाथ आणि
एक सहाय्यक म्हणून अद्वैतला थांबण्यास अनुमती योगींनी दिली होती. अद्वैत ही योगींच्या अतिशय आवडत्या शिष्य होते. त्याचे कारणही तसेच होते. कारण गुरु गोविंदनाथांना अद्वैत एकदा अगदी 1 वर्षाचा असताना त्यांनी तो तीर्थस्थानी सापडला होता व त्याच वेळेपासून तो त्यांच्याबरोबर राहत होता. पण तेव्हा योगी महेंद्रनाथांना आज्ञा झाली होती. सहाय्यक म्हणून त्यांनी अद्वैत महेंद्रनाथांच्या बरोबर पाठवला व ते म्हणाले, हा मुलगा कोण आहे हे तुला योग्य वेळी कळेल व त्याचा निश्चय तुला उपयोगी होईल. गुरु गोविंदांमुळे योगी महेंद्रनाथांचा त्यांनासुद्धा अद्वैतबद्दल नेहमी कुतूहल वाटत असे. अद्वैत आणि नंदन खरंतर 25शील तरुण मुलं होते, पण त्यांनी स्वतःला अर्ध्या आत्मेमधून झोकून दिलं होतं. योगी महेंद्रनाथांनी सुद्धा खूप तपश्चर्या केली होती. त्यांना हिमालयात आपल्या गुरूंचे सहमक राहायची खूप इच्छा होती. पण योगी गोविंदनाथांनी आदेशानुसार त्यांना किरवलीच्या छोट्याशा खेड्यामध्ये मठ बांधून तिथल्या लोकांना मार्गदर्शन करून त्याचमध्ये धार्मिक जागृती करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते. परंतु किरवली आपल्यापासून त्यांना फक्त हळवीच्या हैदोसाल समोर जावे लागले होते आणि आज त्यांचा एक शिष्य म्हणून अशोकचा बळी घेऊन हळवीने त्याचं रक्त पिलं होतं आणि सरळ योगी महेंद्रनाथ आव्हान होते. आपल्या गुरूंनी आपल्याला ह्या गावात ह्या लोकांना सहकार्य धाडसात आले हे त्यांनी कधीच ओळखले होते. योगी महेंद्रनाथांनी प्रथम गुरूचित केले व अद्वैत त्या दालनात सर्व दारे बंद करून आपल्याबरोबर जवळ बसायला सांगितले. लगेचच त्यांनी वेताळण्यास चालू केले. अद्वैत योगी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. योगींचा चेहरा आता भयंकर उग्र झाला होता. योगी त्यांचे डोळे लालभडक झाले होते व ते मोठमोठ्या स्वरामध्ये मंत्र बोलत होते. जेमतेम 10 मिनिटे गेली नसतील तेवढ्यात समोर अगदी 5 फुटावर तो खोलीत पांढऱ्या धुराचे मोठे वलय निर्माण झालं व त्यामध्ये एक काळ्या आकाराची एक आकृती तयार होताना त्या दोघांनाही दिसली. थोड्याच वेळात ती आकृती अतिशय स्पष्ट झाली व अतिशय कळकळी भीन लालभडक डोळे पण खाली मुंडी घालून दोन्ही हात पाठीमागे घेतलेला वेताळ त्यापुढे उभा राहिला आणि त्याचबरोबर योगींनी आपल्या घणाघाती आवाजात त्याला विचारले, मस्ती आली का रे साल्या? आज माझ्या माणसाला तुम्ही मारलंय. त्यावर वेताळ बोलायला, तुमच्यासारख्या योगींच्या वाट्याला हा वेताळ कधीच जात नाही, पण एखादी मात्र नक्की सांगीन. ती क्रूर हडळ या गावात कुणाला जगून दिलं असं वाटत नाही आणि तिला थोपवलं हे आता माझ्याही हातात असणार नाही, कारण तिला या गावाचा बदला घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, या गावामध्ये पूर्वी जो सावकार राहत होता त्याने तिला फसवले आहे. तिने त्या सावकाराच्या सर्व कुटुंबाला आतापर्यंत संपवलेच आहे. तरी पण त्या सावकाराच्या वंशातला एक जण अजून जिवंत आहे आणि तो कुठे आहे हे अजून कोणालाच माहिती नाही आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती हडळ स्वस्थ बसेल असं वाटत नाही. अरे पण तिचं वैर सावकाराशी होतं तर ती गावच्या मुळावर का उठली? ह्यावर वेताळ म्हणाला, ती एक फार मोठी घटना आहे. त्यावर योगी खळखळून बोलले, ती किती पण मोठी घटना असू दे, पण जर तू मला आज न सांगता जायचा प्रयत्न केलास तर तुला अशी बाटलीत बंद करून ती पुढील 1000 वर्षे तरी तू आत लटकत राहशील.
हे ऐकताच वेताळ योगींना म्हणाला, या अडळींचे आणि सावकारांचे काय संबंध होते ते मी तुम्हाला सगळं सांगतो. ही अडळ पूर्वी खूप लावण्यवती अशी एक स्त्री होती. तिचं नाव सरल होतं. ती एवढी सुंदर होती की अख्ख्या गाव तिच्यावर मरत होते. तिचे लग्न ह्याच गावातल्या शाळा मास्तरांशी झाले होते. मास्तर वृत्तीळ खूप शांत आणि भोळा होता. आपलं काम भलं आणि आपण भलं असा होता. आणि ही सरळ नावाप्रमाणे सरळ कधीच नव्हती. तिचे पैशासाठी कितीतरी लोकांनी आपल्या नादाला लावलं होतं. ही बाई जितकी सुंदर होती तितकीच घातली आणि कपटी पहिल्यापासून होती. सरळच्या भावगळी वाढताच आपल्या होत्या तिच्या श्रीमंतीचा भूक काही भागत नव्हती आणि त्याचवेळी किरलेले सावकार ह्याच मागे राहिले. तो सावकार कुठला? तो एक नंबर बाईवेडा माणूस होता. जिथे जिथे शेण खायला मिळेल तिथे तिथे तो खायचा होता. पैशांच्या सावकाराच्या बळकट त्याने या गावातल्या कित्येकांची जमीन हडपली होती. त्याने काहीतरी घरातल्या बायकांना आपल्या वासनेपायी नासवले होते. पण वाटायला वाईट साथ देणार असं म्हणतात. प्रत्येकाप्रमाणे सावकारानं जादू केली व त्याच्या आपल्या प्रयत्नांना जाळ्यात ओढलं. सावकार पण तिच्या सौंदर्यानं वेडा झाला होता. सावकाराची आधी 2 लग्न झाली होती. एका कर्ज बुडलेल्या म्हणून खून करून त्यांनी बायका वाट्यावर आणून तिच्याबरोबर लग्न केले होते. गावात सावकाराच्या विरोधात ब्रह्म काळाच्या कुणालाच दम नव्हता. त्यामुळे बाई पण आपलं दुःख विसरून त्याचबरोबर मुकाट्यात नांदत होती. अगोदरच्या दृष्टात पडल्यामुळे गावातली 4-2 घरे सोडली तर सगळ्यांनी सावकाराकडे कर्ज काढली होती. त्यामुळे सावकाराच्या तिसऱ्या पकडून आणायला बाई प्रकर्षात कुणीच लक्ष द्यायला नव्हतं. आता तर सरकारच्या सौंदर्याच्या वेळात सावकार आठम बुडला होता. सरळच्या डोळे सावकारात संपत्ती होते. सावकाराच्या डोळे सरळच्या मुसमुशीत्या जमिनीवर होते. आग दोघींमध्ये लावली होती. वेशीजवळच्या शेतातून आबा मास्तर नेहमी जीव मुठीत धरून राहत असे. जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात त्यांची भीती कमी होती. पण अडळींच्या वाढत्या प्राबल्यामुळे गावात खूपच भीती वातावरण निर्माण झाले होते. आपल्या 2 मित्रांना गमावून अनिकेत आणि त्याचे अभ्रक मित्र आपलं पनवेल गावाला मार्गस्थ झाले. पण अनिकेत मात्र अडळींचा बदला घेण्यासाठी आतून घुसमस होता व त्याने वेळप्रसंगी कोणत्याही मदतीकरता आपल्याबद्दल बोलावण्यास यावे असे योगी महेंद्रनाथांना आवर्जून सांगितले होते. अनिकेत आणि त्याचे मित्र जंगलात बाजूला वळसा घालून बसलेल्या रस्त्यावर पनवेलकडे परत जायला लागले. वेताळ वेशीबाहेरच्या झाडावरून त्या जाणाऱ्या गाडीकडे बघून फिदा हसत होती. पण त्याला अनिकेतकडे बघितल्यावर जरा वेगळे काहीतरी जाणवत होते. पण ते त्याला कळत नव्हतं. महेंद्रनाथांच्या अद्वैतातले गूढ अजून काही उकलत नव्हतं. अडळ मात्र माणसाच्या रक्ताला आता खूपच चटावलेली आहे हे त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी गावातल्या प्रत्येकाला सावध राहायला सांगितलं होतं. असेच काही दिवस गेले. पुन्हा एकदा अमावास्या आली. आपल्या आजच्या दिवशी अडळ गावामध्ये कुठेही फिरू शकत होती. गोविंदांना त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी महेंद्रनाथांनी मंत्रोच्चारित केलेली गळ्यातली ताईत गावातली सर्वांत बाळगलेली होती.
व प्रत्येकाचं त्यांनी स्वतःच्या हातात गळ्यात घातली होती. कारण त्याच्या गळ्यात हा मंत्रोच्चारित ताईत असेल त्याचे हाडक आणि वेताळ हे कोणत्याच परिस्थितीत काहीच वाकडे करू शकणार नाही, असा गोविंदनाथ यांचा शब्द होता. गावाच्या मध्यभागीच सावकारांचा जुना वाडा होता. गावातील लोकांची नेहमी त्या रस्त्यावर येऊन जे चालू असतील पण ती कोणी सुद्धा त्या वाड्याकडे कधीही धुडकून बघत नव्हतं. एकतर वाडा खूप जुना, मोडकळीत असलेला. दुसरी गोष्ट, त्या वाड्याचा दरवाजा आता भक्कम राहिला नव्हता. त्या वाड्याच्या कडेला असलेली अर्धवट मोडक्या भिंतीवर जवळजवळ 1 फुटाची गवत वाढलेली होती. मागच्या वर्षी सर्व गावकऱ्यांना कागदपत्रे देण्यासाठी म्हणून सरपंचांनी कुलूप काढून तो दरवाजा उघडला होता. त्यानंतर त्या दरवाजाला पुन्हा कुलूप घालण्यात आले होते. गावातली काही टारगेट पोरं त्याच गल्लीत आज सकाळपासून विटीदांडू खेळत होती आणि एकाने मारलेली विटी नेहमी त्या दाराच्या फटीत अडकून पडलेली होती. ती वीट काढण्यासाठी बाबू लोहारांचा 8 वर्षांचा पोरगा त्या दारापाशी गेला. त्याने हळूच तेथील विटी काढली. त्याने हळूच त्याच फटीतून वाकून बघितलं तर त्याला असं दिसलं की एक हिरव्यागार पातळातील बाई, केस मोकळे सोडलेली, लांबलचक सुळे बाहेर काढलेली, भयंकर भेदक चेहऱ्याने त्या फटीतून त्याच्याकडे पाहत होती. बाबू लोहारांचा पोरगा हे पाहून जोरात किंचाळला व तेथेच रस्त्यावर आडवा पडला. पोरांनी केलेल्या बोंबाबोंबीमुळे चावडीतील लोक पळत आली. त्यांनी रम्या लोहाराच्या तोंडावर पाण्याचे हाबके मारले तसा तो थोडा जागा व्हायला लागला. पण तो भयानक थरकापत होता. तोपर्यंत बाबू लोहार तेथे पळत आला. त्याने पोराला काय झालं म्हणून विचारलं. मग रम्या बोलायला लागला. ती दारात आत एक बाई उभी आहे. तिचा चेहरा खूप भेदक आहे व ती तिच्या बबडीत मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती. लोकांनी मनोमन महेंद्रनाथांचे आभार मानले, कारण त्याच्या गळीतील ताईतामुळे रम्या लोहारांचे हाडक काही वाकडे करू शकले नव्हते. नाहीतर एरवी हडळीने ज्याचा चेहरा बघितलेला तो पुन्हा जिवंत राहू शकत नव्हता. गावातील लोक झाल्या प्रकाराने खूप घाबरले होते. कुणीतरी जाऊन पंचांना बोलावून आणले. लोक आता जसे घाबरलेले होते तसे आता खूप चिडले पण होते. दरवाजा तोडून आत जाऊन तिला संपवून टाकावं असं पण कोणीतरी सरपंचांना सुचवण्याचा प्रयत्न केला. पण सरपंचांनी त्यांना शांत. ते म्हणाले, अशी डोक्यात रोग घालून गडबडीत कुठला निर्णय घेऊ नका, नाहीतर या गावाचे स्मशान होईल. आपल्याला नीट विचार करून योगी महेंद्रनाथांच्या सल्ल्यानेच पुढचे पाऊल उचलावे लागेल, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. इतक्यात सदा, टिपऱ्या आणि दादा सदामते तिथे धावत येताना दिसले. दादा सदामते हा पंचांचा खास माणूस. तो धावत पंचांकडे येतो म्हटल्यावर तेथे जमलेले 50 माणसे त्यांच्या आणि पंचांच्या तोंडाकडे एकटक पाहत होती. कारण दादा सदामते जी बातमी पंचांना द्यायचे ती नेहमी ताजी आणि कुणालाही माहिती नसलेली असायची. पहिले पंचांनी सांगून मगच त्या बातमीची अख्ख्या गावात बोंब व्हायची. किरकली गावाची पद्धत होती. दादा आता तोंड उचलून काय सांगतोय ह्याच्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं आणि दादा बोलायला लागले.
पंच, एक बातमी आहे. आपल्या गावात एक मोठे साधू यायला लागले आहे आणि त्याचबरोबर 5-25 जण अजून आहेत. हे ऐकताच पंचांची ट्यूब पेटली. ते म्हणाले, नक्कीच ते योगींचे गुरु असावेत. कारण योगी मला एकदा म्हणाले होते की ज्या दिवशी माझे गुरु या गावात येतील त्या दिवशीच या हाडळीण खेळ कायमचा संपेल. बहुतेक ती वेळ जवळ आलेली दिसते. त्यांनी दादा आणि सदाला लगेचच हातरून आणि इतर साहित्य घेऊन स्वागतासाठी आपल्या गावात वेशीजवळच्या जायला पाहिले म्हणून सांगितले. हा म्हणत ही बातमी गावात पसरली. वेशीच्या योगी महेंद्रनाथ, त्यांच्या शिष्य सरपंच आणि पूर्ण गाव गुरु गोविंदनाथांच्या स्वागतासाठी तयार झाला होता. महेंद्रनाथांनी एकदा जंगलाच्या दिशेने बघितलेली झाडांवर नेहमी फिदी हसणारे वेताळ रागात आता लाल झालेली होती. महेंद्रनाथ त्यांच्याकडे बघून फक्त हसले. योगी कुठलेच बघून हसले हे गावातल्या कुणालाच कळू शकत नव्हते. पण एवढे मात्र त्यांना माहिती होते की जे योगींच्या दृष्टीत दिसू शकते त्याचा थाग आपल्याला लागू शकणार नाही. गुरूंना वाकून नमस्कार केला योगींनी आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तळातळ. तब्बल वर्षभर आपले गुरुजी आज आपल्याला भेटले या गोष्टीचा त्यांना आनंद झाला. पंचांनी पण गावातर्फे हातरून देण्यात रीतसर स्वागत केले. पंच आणि गावातल्या इतर सदस्यांनी गोविंदनाथांचे खाली पाडून नमस्कार केला. मग सर्वजण तिथल्या महादेवाच्या देवळात प्रथम गेले. गोविंदनाथांच्या जय शंभो जय शिव या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेले. त्या आवाजासारखी योगीसहित सगळ्यांनीच गुरूकडे पाहिले. तत्पश्य त्याचा गोरा गुलाबी चेहरा आता तेजामुळे खूपच प्रकट दिसत होता. ते मंदिराच्या बाहेर आले आणि योगींना बघितले की गुरुजी हातात मोठा शंख घेऊन आले होते. त्यांनी तो एकदा जंगलाच्या दिशेने आणि एकदा गावाच्या दिशेने जोरात शंखनाद केला. मगाशी रागात लालबुंद झालेले वेताळ त्या शंखनादात थरथर होत. गुरूंनी तेथूनच त्याला ओळखून सांगितले, जा जाऊन सांग आता त्या थेरडीला आजच तुमचा दोघांचा खेळ संपणार आहे. त्याचवेळी त्यांनी अनिकेतला आपल्या जवळ घेतले. त्याला आज गोविंदनाथांच्या सांगण्यावरून महेंद्रनाथांनी खास बोलावून घेतले होते. वेताळाने अनिकेतच्या गुरूंना त्यांच्या जवळ घेण्याचे बघितले आणि वेताळ जे समजायचे ते बरोबर समजला. सावकारांचा एकमेव वंशज, ज्या जंगलाचा मालक, त्या वाड्याचा मालक साक्षात त्याच्या समोर त्याला जिवंत दिसत होता. वेताळ हुजरेगिरी करत ही बातमी हाडळींना देण्यासाठी लगेचच गेले. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी वाड्याकडे बरोबर 3 सांजेच्या जायचे होते. गुरूंनी बरोबर आज अमावास्येच्या दिवशी बघितला होता. 3 सांजेच्या त्या वाड्याचा वारसा करून तिथे दिवा लावायचा होता. सर्व लवाजमासह सगळेजण त्या अंतिम लढाईसाठी आता श्वास रोखून तयार झाले होते. पण अजूनही अद्वैत कोण आहे आणि गुरु अद्वैताचा उपयोग कसा करणार आहेत या प्रश्नाचे उत्तर खुद्द महेंद्रनाथांना सुद्धा समजायचे नव्हते. त्यांच्या मनातील विचारांचा काहूर बघून गुरूंच्या त्यांच्या उपदेश म्हणाले, मिळतील ना तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला त्या वाड्याच्या थोड्या वेळाने मिळतील. बरोबर दिवेलागणीला सगळा गाव आता सावकाराच्या वाड्याबरोबर गोळा झाला होता. सगळेजण श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे डोळे लावून होते. गुरूंनी दरवाजाच्या बाहेर प्रथम डोळे मिटून मोठ्याने मंत्रोच्चार केले. संपूर्ण चिडीचूप शांततेत ते मंत्रोच्चारण फक्त ऐकू येत होते.
गुरूंनी पंचांकडून दरवाजाची किल्ली घेतली आणि ती अनिकेतच्या हातात देत ते म्हणाले, मनातल्या मनात तुझ्या इच्छा देवतेच्या नाव घेऊन तू त्या दरवाजाचे कुलूप काढ. आता गेल्यावर तुला तिथे हे समई लावायची लक्षात ठेव. ती येथील तुला सहजासहजी हे करू देणार नाही. पण तू बिलकुल घाबरू नकोस. तिला वळणीवर कसं आणायचे आहे हे बरोबर बंदोबस्त मी केलेय. अनिकेतकडून कुलूप काढले. दरवाजा उघडला. सगळेजण आता आले. समोरचे दृश्य फार भयानक होते. हडळ अतिशय त्वेषामध्ये होती. लांबूनच डोळे, मोकळे सुटलेले केस, कपाळावरचा भला मोठा पसरलेला मटवळ, लांबच्या लांब बाहेर आलेले सुळे आणि अतिशय भेदक दृष्टीने ती सगळ्यांकडे बघू लागली होती. आता ती मोठमोठ्याने ओरडायला लागली, हे फकीरांनो, तुम्ही आलाय तसं तुमच्या वाटेने निघून जा. हा वाडा माझा आहे. ते जंगल माझे आहे. हे गाव माझे आहे आणि जाताना ह्या पोराला फक्त माझ्या हवाली करा. असे म्हणून ती अनिकेतकडे लाच करून यायला लागली. ते पाहताच गुरूंनी तिला हातातली काठी फेकून मारली. तशी ती हडळ जागच्या जागी स्तब्ध झाली. तिला आपली जागा सोडून पुढे येताच येईना. ती मोठमोठ्याने आपल्या भयानक आवाजात ओरडायला लागली. तिच्या आवाजात खूप भीषणता होती. सगळे वातावरण जणू तिच्या आवाजाने थरथर कापत होते. हडळीने मग आपल्या जागेवरून हात मोठे करायला सुरुवात केली आणि अनिकेतला पकडायला व त्याला आपल्याजवळ खेचले. तिने आता सुळे बाहेर काढले. तेवढ्यात गुरु ओरडले, तू आधी त्याला सोड, नाहीतर या माझ्या हातून मरेल. असे म्हणून त्यांनी अद्वैतला आपल्या बगलेत घेतले आणि त्याच्या गळ्याजवळ सुरी धरली. हे पाहताच सगळ्यांचीच आपोंबती बंद झाली. योगीसहित सर्व गावकऱ्यांनीही अवाक झाले. हडळ मात्र मोठमोठ्याने भेदक हसत म्हणाली, तू त्याला आम्हाला सावकारांचा जसा शेवटचा वंशज सापडला तसा हा तुझ्या स्वतःचा वंशज माझ्या ताब्यात आहे. हे ऐकताच त्या हडळीने अनिकेतला फेकून दिले व ती अद्वैतच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करायला लागली. पण तिला गुरूंच्या मंत्रांमुळे जागचे हालता येईना नव्हते. गुरु सांगून गेलेत, तू तुझ्या स्वार्थी दृष्टी आणि लोभासाठी कित्येकांचे वाटोळे केलेत. पण लक्षात ठेव, आता ती वेळ तुझ्या स्वतःवर आलीय. मास्तरांशी लग्न करायच्या अगोदर तुझे एकमेव प्रेम होते. पण त्याचा एका अपघातात अंत झाला. पण त्याचा तुझ्या पोटात गर्भ वाढत होता. त्याला जन्म देऊन ते लहान बाळ तू स्वतःच्या स्वार्थाकरिता उकिरड्यावर फेकलेस. त्याची ही तिसरी पिढी आहे. या पोराचे लहानपणीच एका तीर्थयात्रेत आई बाबा गेले आणि हा मुलगा माझ्या हाती लागला. संस्कारामुळे हा तुझा वंशज असला तरी तुझ्यासारखा दुष्ट नाही. तू मात्र स्वतःच्या सौंदर्याच्या जोरावर कित्येकांना बरबाद केलेस. कित्येकांना मारलेस. इस्टेटीसाठी, लोभीसाठी, लोभापायी आणि त्या वासनेस अडकून तू पिशाच्या योनीत गेलीस. हे ऐकताच ती हडळ बेसूर आवाजात रडायला लागली व गुरूंनी ओळखले, तिचा वेळ तिच्या मुक्त करायचे नाहीत. पण ती दुष्ट हडळ सगळ्यांना मारून अद्वैतला घेऊन त्यालाही पिशाच्या योनीत घेऊन जाईल. एवढ्यात हडळ एकाएकी पेटायला लागली. कारण अनिकेत त्या वाट्याच्या वारसदार तेथे तिन्ही सांजेचा दिवा लावला होता. त्यामुळे हडळीची दृष्टी शक्तिक्षीण व्हायला लागली होती. पण तरी पण गुरूंनी त्या वळ्याची कागदपत्रे, सावकारांच्या जमिनीची कागदपत्रे एकत्र मंत्र म्हणत हडळीच्या अंगावर पेटवायला सुरुवात केली. जसजसा इस्टेटीचा
इकडे कागद हार्डिनबरोबर पेटायला लागला तसतशी हार्डिनचा एकमेव उत्कृष्ट वास पेटला गेला. त्या शेवटी सर्व वासनातून मुक्त होईल त्या हार्डिन गुरूंनी मुक्ती मिळालेली दिली. तरी पण ती मुक्ती पूर्णत्वाला जाण्यासाठी तिच्या राखेचा ढीग अद्वैताकडे देऊन तीर्थस्थानी अर्पित करण्यासाठी त्याच्याकडे दिला. हार्डिनला मुक्ती मिळाली पण वेताळ मात्र ते गाव ते जंगल सारं सोडून कायमकरता पळून गेला. धन्यवाद. असेच सुंदर मराठी कथा, बोधकथा, प्रेमकथा, भयकथा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.